महिन्याला कमीत कमी एक तुम्ही 50-60 हजार रुपये आरामशीर कमवू शकता। मग त्यासाठी आपण मशीन बनवताना सिंगल फेज मशीन बनवली। आता उदाहरणार्थ ही आपली स्क्रबरची डाई, घासणीची डाई, ही झाली मसाल्याची डाई। म्हणजे या मशीनवर तुम्ही जेवढे डाई घ्याल तुमची डाई चेंज झाली, प्रोडक्शन चेंज झालं, दुसरा पार्ट झाला, घासणी झाली, ब्रश झाले, खेळणी झाली लहान मुलाची। असं करून तुम्ही मार्केटला जर गेले, हा व्यवसाय चालू करताना मिनिमम किती गुंतवणूक लागेल हा व्यवसाय सुरू करण्यासाठी? नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्क्रबर पॅकिंग व्यवसाय कशा प्रकारे चालतो याविषयी आपण आज संपूर्ण अशी माहिती देणार आहेत सर आपल्याला। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक लागते, ह्या मशीन जे बाय करायचे असतात त्या कुठून बाय करायचे असतात, ह्या व्यवसायाची मार्केटिंग कशा प्रकारे असली पाहिजे, आणि ज्यावेळी तुम्ही हा व्यवसाय करता त्यावेळेस हा व्यवसाय कोणत्या ठिकाणी असला पाहिजे, म्हणजे त्याचं लोकेशन कोणतं असलं पाहिजे, याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती बघणार आहोत। चला तर मग पाहूया। सर, उद्योगमार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे। आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा। नमस्कार, माझं नाव आकाश भोसले, मी AB सेल्समधून पिंपरी चिंचवड पिंपरी गावातून आहे। आणि सर, जो हा स्क्रबर पॅकिंगचा व्यवसाय आहे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक लागेल? सर्वात प्रथम हा उद्योग लघु उद्योग आहे। हा उद्योग कोणीही करू शकतं आणि याला जास्त गुंतवणुकीची गरज नाही आहे। हा कमीत कमी 50 हजाराच्या तुमचा पूर्णपणे उद्योग चालू होऊ शकतो। आणि सर, हा व्यवसाय समजा एखाद्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी काय अशी स्पेसिफिक लोकेशनची आवश्यकता असते का? या व्यवसाय चालू करायला कोणत्याही जागेची आवश्यकता नाही। हा व्यवसाय तुम्ही खेडेगावात, जिल्ह्यात, तालुक्यात कोणत्याही ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय पूर्णपणे चालू करू शकता। आणि सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, कोणताही व्यवसाय चालू केला ना तर ते रॉ मटेरियल खूप तिथे रोल मोठा असतो त्या रॉ मटेरियलचा। तर हा व्यवसाय आपण चालू केला तर ह्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल कुठून आणि कसं अवेलेबल होतं? याच्यासाठी लागणारा कच्चा माल हा आपण स्वतः प्रोव्हाइड करतो लोकांना, आणि कच्चा माल स्वतः आपण बनवतो, मशीन स्वतः आपण मॅन्युफॅक्चर करतो, स्क्रबर स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, त्यामुळे कोणत्याही आपल्या ग्राहकांना त्याचा तुटवडा कधीही पडणार नाही। आणि मला हे सांगा, आता ज्या वेळेस आपण हा व्यवसाय चालू करतो त्यावेळेस हे मशीन सोबत जाताना रॉ मटेरियल कमीत कमी किती नेलं गरजेचं आहे? नाही, आपल्याकडे तशी कोणत्याही कच्च्या मालाची आट नाही आहे। तुम्ही तुमच्या बजेटनुसार किती तुमचं रॉ मटेरियल घेऊन जाऊ शकता। सर, ही जी मशीन आहे या मशीनमध्ये आपण कोणकोणते पॅकिंगचे जे काही मटेरियल आहेत किंवा जे प्रोडक्ट आहेत कोणकोणते बनवू शकतो? या मशीनमध्ये भरपूर प्रोडक्ट तयार होतात। आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो। हे आहे बर्थडे कॅन्डल। बर्थडे कॅन्डल, हे आहे टूथब्रश। टूथब्रश हे कार्ड तयार होतं। हां, हे आहे मसाला कार्ड। हे मसाला कार्ड सुद्धा या मशीनवर होतं। लहान मुलांच्या खेळणी म्हणू नका, लायटर, परत आपली कैची, हे असे बरेच प्रोडक्ट आहे तुम्ही या मशीनवर तुम्ही तयार करू शकता। म्हणजे एक मशीन घ्यायची आहे, मशीनमध्ये तुमचे अनेक व्यवसाय चालू होतात एका मशीनवर। या मशीनवर तुमची डाय चेंज झाली, तुमचं प्रोडक्शन चेंज झालं। बरोबर आहे। हो। आणि काय हो सर, आपल्या प्रेक्षकांना हे सांगा, ज्या वेळेस आपण व्यवसाय चालू करतो त्या व्यवसायाची मार्केटिंग, हे आपले जे मार्केटिंग समजा घासणी असेल, ब्रश असेल, आपला जो मसाला असेल, एक बर्थडे कॅन्डल असेल, हे सगळ्यांची मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे? याची मार्केटिंग सगळ्या मुळात तुम्ही खेडेगावात, जिल्ह्यात जे किराणा दुकान आहेत, जे होलसेलर आहेत, जे मार्ट आहेत, त्याच्यात तुम्ही कुठेही हे खप होणारा हा प्रोडक्ट आहे। त्यामुळे याला मार्केटिंगची जास्त आवश्यकता नाही आहे आणि प्रत्येकाच्या घरात सातत्य लागणारी ही गोष्ट आहे। प्रेक्षकांनो लक्ष द्या, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मशीन घ्यायची आहे। ही मशीन दिसते तुमची, ही मशीन घ्यायची आहे। ह्या मशीनमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय सोबत चालू होतात। एक्झाम्पलसाठी ही कॅन्डल असेल, त्याच्यामध्ये दुसरा ही जे ब्रश असतील हे ब्रशसुद्धा पॅक होतात। असे मल्टिपल सारे व्यवसाय तुमचे चालू होतात। सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मसाला पॅकिंगसुद्धा करू शकतो, जो खाडा मसाला असतो ही पॅकिंगसुद्धा करू शकतो। तुम्ही जर मार्केटचा विचार केला, खाडा मसाला पॅकिंग मशीन तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्याची प्राइस 1.5 ते 2 लाख रुपये आहे। पण जर तुम्हाला शॉर्टकट जर बिझनेस चालू करायचा असेल तर ही 40 ते 50 हजाराची मशीन घ्या आणि या मशीनमध्ये तुम्ही काय करा, ही मसाला पॅकिंग व्यवसाय असतील असे अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्ही चालू करू शकता। सर, मला हे सांगा, हे जर हा व्यवसाय जर एखाद्याने चालू केला तर ह्या मशीनला काही अशी स्पेसिफिक प्रशिक्षण वगैरे घ्यायची गरज आहे का ह्या व्यवसायासाठी? हो, याला जरा थोडीफार प्रशिक्षण घ्यायची गरज आहे, कारण की ही मशीन सिंगल फेज आहे। आपल्या साध्या खेडेगावातल्या त्यांच्याकडे लाईटीचा, विजेचा पुरवठा होत नाही, त्यामुळे आपण मशीन बनवताना सिंगल फेज मशीन बनवलेली। बरोबर। आणि याला कंट्रोलर आहे,
बजर आहे, सिस्टीम आहे, जे ऑटोमॅटिक मशीनला जे आहेत ते आपण या साध्या मशीनमध्ये आपण पूर्णपणे त्यात टाकलेलं आहे. प्रेक्षकांनो, सरांच्या म्हणण्यानुसार हा व्यवसाय करण्यासाठी अशी काही जास्त प्रशिक्षणाची आवश्यकता नाही आहे. एक मशीन आहे फक्त. काय आहे, जे सिंगल फेजवर ही मशीन चालते. ही मशीन तुम्ही कुठेही बसू शकता. तुमचं घर असेल, तुमचं किराणा दुकान असेल गावामध्ये, खूप कमी जागा लागते. फक्त तुम्हाला जे रॉ मटेरियल लागते, रॉ मटेरियलसाठी, स्टोरेजसाठी, जे प्रोडक्ट बनवण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्हाला थोडी एक्स्ट्रा जागा लागेल. बट हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अशी मोठी काही स्क्वेअर फूट खूप मोठी जागा लागत नाही. हा व्यवसाय तुम्ही छोट्याशा रूममध्ये 10 बाय 10च्या रूममध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. म्हणजे हा व्यवसाय कोणीही करू शकते. कशामुळं? कारण इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर फोन करा. तुम्हाला सर ह्या मशीनविषयी पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. सर, काय होतं, एखादा व्यवसाय चालू केलं ना तर प्रत्येकाला ना एक प्रश्न पडलेला असतो की आपण व्यवसायामध्ये जो व्यवसाय चालू करतो त्यामधून आपल्याला किती प्रॉफिट जनरेट होईल. तर एखाद्याने हा व्यवसाय चालू केला त्याला किती महिन्याकाठी निव्वळ उत्पन्नाबद्दल काय सांगा? आता या मशीनद्वारे तुम्ही 30 ते 40 प्रोडक्शन तयार करू शकता. आता उदाहरणार्थ ही घासणीची डाई आहे, हो, ही मसाल्याची डाई आहे, ही ब्रशची डाई. अशा बऱ्याच डाई आहेत. तुमचं डाई चेंज झाली की प्रोडक्शन चेंज होतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला मार्केटला जाताना तुम्ही घासणी पण घेऊन जाऊ शकता, ब्रश पण घेऊन जाऊ शकता. मग तुम्हाला उत्पन्नाचं साधन एक भरपूर वाढलं गेलं. बरोबर. त्यामुळे तुम्ही महिन्याला 50 ते 60 हजार रुपये सहज आरामशीर तुम्ही कमवू शकता. बरोबर. प्रेक्षकांनो, लक्षात घ्या, ही जी मशीन आहे स्क्रबर पॅकिंगची, ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे, डाय बदलला की तुमचा व्यवसाय चेंज करता येतो तुम्हाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, मशीन एक आहे, तुम्ही ह्या मशीनवर मल्टिपल सारे व्यवसाय सुरू करू शकतात. सरांच्या म्हणण्यानुसार एका महिन्यामध्ये तुम्ही 40 ते 50 हजार रुपये इजी घरी बसल्या ह्या मशीनने कमवू शकतात. फक्त तुम्हाला ह्या व्यवसायाची मार्केटिंग करता आली पाहिजे. आणि त्याविषयी सुद्धा सर ज्यावेळेस तुम्ही मशीन वगैरे खरेदी करायला येता त्यावेळेस सर तुम्हाला मार्केटिंग कशा प्रकारे करायची याविषयी संपूर्ण असं मार्गदर्शन करतात. सरांनी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये स्क्रबर पॅकिंग व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. जरी पण आमच्याकडून या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर फोन करा आणि ह्या व्यवसायाच्या संदर्भात अधिकची माहिती घ्या. सर, जर एखाद्याला ही मशीन बाय करायची असेल, रॉ मटेरियल घ्यायचं असेल तर तुमच्यासोबत संपर्क कसा केला पाहिजे? हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला मशीन घेण्यासाठी, कच्चा माल घेण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे, डिस्क्रिप्शनला आपला ॲड्रेस पूर्ण दिलेला आहे. त्याच्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्यापर्यंत पोहोचू शकता. प्रेक्षकांनो, लक्ष द्या, कोणालाही मशीन खरेदी करायची असेल किंवा रॉ मटेरियल खरेदी करायचे असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पण ॲड करणार आहोत. त्या ॲड्रेसवर संपर्क करा किंवा सरांच्या मोबाईलला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता आणि या मशीन खरेदी संदर्भात अधिकची माहिती घेऊ शकता. मित्रांनो, उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. तुम्हाला जर सरांचा व्यवसाय आवडला असेल, उद्योग मार्गचे काम आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन बिझनेससोबत. तोपर्यंत जय हिंद.